आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। द क्रक्स तो आत्मा आहे त्या बजेटचा। म्हणजे मी जर 100 रुपये कमवते आणि 200 रुपये खर्च केला, दिवाळखोरीच निघणार ना माझी। तो बॅलन्स ठेवायला हा ऍक्ट, आणि ऍक्ट कोणी आणला? अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी आणला, आणि तो नंतर आणखीन ताकदवर केला मनमोहन सिंग साहेबांनी। मग ह्या ऍक्टचं काय होणार? लाडकी बहीण योजनेमधून महिला का एवढ्या कमी झाल्या? आरटीईचे पैसे का येत नाही? सर्व शिक्षा अभियानचे पैसे का वेळेवर पोहोचत नाही? हे प्रश्न आहेत ना। मग शिक्षणाबद्दल हे आता ही नीटच्या परीक्षेचा एवढा मोठा पर्दाफाश झाला, आणि आता तर म्हणता येत नाही ना, 12 वर्षांचं सरकार आहे ना। आता तर 70 वर्षाचा हिशोब काढता येत नाही ना, आता 12 वर्षाचा कधी ना कधी हिशोब द्यावा लागेल ना। त्याला जोडून असा प्रश्न आहे की राज्यापासून केंद्रापर्यंत ज्या सगळ्या परीक्षा होत आहेत, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचं तर स्वाभाविकपणे नुकसान होताना दिसतंय, कुठेतरी शिक्षणामध्ये देखील परिवर्तनाची गरज तुम्हाला वाटत नाही का? की आता एआयचा मुद्दा जेव्हा साहेबांनी विचारला गेला, तेव्हा त्यांचं देखील हेच म्हणणं होतं की हेच जर आधी केलं असतं तर कदाचित ती वेळ आली नसती। 17 वर्षाचा मुलगा सीबीएसईच्या इथिकल हॅकिंगमधून सगळी ती सिस्टीम बाहेर आणतो आणि दाखवतो। कुठेतरी ही सगळी सिस्टीम, बेसिक एज्युकेशनची सिस्टीम जी आहे तीच कुठेतरी फ्लॉ मध्ये अडकली असं वाटत नाही? काय सिरियस नाहीये हे सरकार। या सिरियस, ज्याला इंग्रजीमध्ये जिंगोइझम म्हणतात, ते जिंगोइझम मध्ये इतके नशेमध्ये आहेत ना त्याच्यामुळे आज शिक्षणात झालेल्या अडचणी, शेतीमध्ये कांद्याचं आंदोलन तुम्ही बघताय, फेकून देत आहेत कांदा लोक रस्त्यावर, त्यांचे अश्रू पुसायला या सरकारला वेळ आहे का? घोडे बाजार करायला सगळ्या चॅनलवर दिसतात, पण सरकारमधला एकही व्यक्ती, मुख्यमंत्री सोडले, तर कांद्यावर बोलतो का? एक व्यक्ती मला दाखवा। तिन्ही पक्ष आहेत, 3 पक्षाचं सरकार आहे ना, कांद्याबद्दल जावं किंवा कोणीतरी लासलगावला जाऊन हिंमत करून दाखवावी आणि तिथे जाऊन बसावं। का नाही या सरकारला? दिल्लीत बसतात तिकीटं वाटवण्यासाठी, या आता परवाच्या इलेक्शनची, त्याच्यासाठी वेळ सगळ्यांना होता जाऊन भेटायचा। पण शेतकऱ्याला आम्ही आता किती दिवस झाले त्या मीटिंगला, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले का? हमी भाव चांगला मिळाला का? सगळा कांदा विकत घेतला? काहीच झालं नाही। त्यामुळे हे जे सरकार आहे अतिशय असंवेदनशील आहे। पक्ष फोडा, घड फोडा, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, शिवसेना फोडली, आता टीएमसी सेम मॉडेल। आजच सकाळी मला कुणाचा तरी फोन आला होता की तृणमूल काँग्रेसचा जसं आमचं केलं तसंच, पक्ष फोडा, अकाउंट फोडा, सगळं फोडा। आता डीएमके मध्ये अजून काहीतरी गैरसमज चाललेत, एआयडीएमके मध्ये चालेल। मग कुठल्या राज्यामधला विरोधी पक्ष साम दाम दंड भेद, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स वापरून पक्ष फोडणे, सगळं संपवणे? काही दिवसांनी राहुलजी म्हणतायत हे खरं होताना दिसणार आहे। या देशात लोकशाही टिकेल का नाही, असा एक मोठा प्रश्नचिन्ह आपल्या सगळ्यांच्या समोर उभं राहिलेला आहे। आणि संविधान खतरे में है हा जे तुम्ही सगळ्यांनी 2024 मध्ये ऐकले, ते खरंच पुन्हा होतंय का काय, असं मला हा सगळा डेटा सांगतोय। जलसंपदा विभाग करणार, पण मुद्दा असा आहे की राजकारणात आयडिओलॉजीला काहीतरी महत्व असतं। त्या आयडिओलॉजीच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष आज ज्या मतदारांनी तुम्हाला मतं दिली आणि तुम्ही अशा विधान परिषद ऍडजस्टमेंट करत असाल, मग त्याचं उत्तर काय आहे? विधान परिषदेचा, मतदानाचा आणि ह्या इलेक्शनचा काहीही संबंध नाही। एक तर मी स्वतःच बिल मूव्ह करणार आहे की हे इलेक्शन बंद तरी करा, नाहीतर ओपन वोटिंग करा। हे घोडे बाजार आणि हे असले सगळे उद्योग बंद झाले पाहिजे। हात वर करा, व्हीप काढा आणि त्याच पद्धतीने इलेक्शन झालं पाहिजे, ही माझी भूमिका असेल। काही दिवसात तुम्हाला माझं ते बिल पार्लमेंटमध्ये दिसेल। मी इलेक्शन कमिशनमध्ये जाणार आहे आणि मी या सगळ्या प्रक्रियेवर वेळ पडली तर कोर्टातही जाणार, कारण का हे कुठेतरी थांबलं पाहिजे। या मताची मी कुठल्याही बाजूला असू दे, सत्तेत किंवा विरोधात, या भानगडीच होता कामा नये। निवडून यायचंय तर या, आणि तुम्ही कशासाठी निवडून येताय ह्याची तर क्लॅरिटी असली पाहिजे। ह्यांच्यापैकी आयडिओलॉजी किती लोकांची क्लिअर आहे? तुम्ही निवडून आल्यानंतर कशासाठी, तुम्ही जरा विचारून बघा ना, की तुम्ही पुढच्या 5 तुम्ही निवडून आलाय ना, काय तुमचा 5 पॉइंट प्रोग्राम सांगा, पटकन विचार बघूया। किती लोक तुम्हाला 5 पॉइंट प्रोग्राम सांगू शकतील? त्यामुळे दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने राजकारणातला हा एक मोठा बदल जो होतोय, त्याच्यामधून पॉलिसी मेकिंग हा विषयच राहिला नाही। आम्हीच काही लोक जे पॉलिसीवर बोलत राहतो, आणि पॉलिसीवर, हार्डकोर पॉलिसीवर चर्चा, विरोध, चर्चासत्र या राज्यात आणि देशात थांबलेली आहेत। हे दुर्दैव आहे। आम्हाला कुठे चर्चा? आम्हाला पार्लमेंटमध्ये थोडी मिळते, आणि माझं भाग्य की बारामतीकरांनी एवढा म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघांनी माझ्यावर विश्वास दाखवला। मी 3-4 JPCs वर आहेत,
त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीवर खरंच पॉलिसीवर काम करायची संधी आम्हाला मिळते. ते सोडून मला पॉलिसीवर चर्चा विरोध होताना तेच दिसत नाही, हे दुर्दैव. काही जलसंपदा विभागाचं कार्यालय म्हणजे जे सिंचन भवन आहे ते पुण्यातून सोलापूरला एक भाग आणि कोल्हापूरला दुसरा भाग हे शिफ्ट होणार आहेत अशी चर्चा आहे आणि आरोप सुद्धा केलेत. आम आदमी पक्ष असं म्हणतोय की अजितदादा असते तर किमान पालकमंत्री म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली असती की अत्यंत महत्वाचं कार्यालयाचे 2 तुकडे करून कोल्हापूर आणि सोलापूर सारख्या शहरात गेले नसते, कारण कृष्णा खोरा असतील किंवा अनेक खोऱ्यांचे जी सेंट्रलाइज पोझिशन जे आहे हे पुणे शहर आहे, तरी हे दोन्ही तुकडे करून बाहेर जाणं हे दुर्दैवी वाटत नाही. नाही, याचं कारण काय एकतर म्हणजे हे या ऑफिस म्हणजे समजा एखादा बदल करायचा असेल पॉलिसीमध्ये, मी त्याच्या विरोधात नाही, पॉलिसी बदलत राहते, पण हे करायचं कारण काय? अशा वेळीस एका ऑफिस जे यशस्वीपणे काम करतंय त्याचे 2 तुकडे करून 2 शहरात त्याला मूव्ह करायचं कारण काय? याचं उत्तर मी एक पत्र लिहिणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांना, त्या डिपार्टमेंटला, की त्यांनी आम्हाला सांगितलं तर पाहिजे हे का करतंय, काहीतरी कारण तर द्या. मनमर्जीनी सरकार चाललंय आणि पुण्याचं महत्व हे वारंवार कमी व्हावं. आता पुण्याचा क्राईम, आता मी 3 दिवसापूर्वीच तुमच्याशी बोलले होते, तेव्हा माननीय सीपींनी मला एक पत्र लिहिलं, 10 पानी पत्राला मला आनंद वाटला, त्यांच्या मनाचा मोठेपणा की त्यांनी ते मला पाठवलं. मी सीसी बघितलं, पण त्याला मुख्यमंत्री आणि अमित भाई शाहना सीसीच नव्हती, कारण का डेटा त्यांचा होता ना, मी काही माझ्या कल्पनेतला डेटा नव्हता. तरी माझी नैतिक जबाबदारी म्हणून मला वाटलं चला आपल्याला माहिती नाही, आपल्या पुण्याचं नाव खराब होतंय, आपणच अमित भाईंना आणि माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवावं. तर मला वाटतं ते तर मी करणारच आहे. असं मी करायला घ्यायला, प्रिय अमित भाई शाह पत्र लिहायला, तेवढ्यातच गोळीबार झाला. आता म्हणलं आता कसं पत्र लिहूया? अमित भाई म्हणतील काय तुला माहिती नाही वाटतं डेटा, आता तुझ्या मतदारसंघात गोळीबार झाला, काय तू म्हणते क्राईम झालं, बरोबर आहे की नाही? म्हणजे क्राईम मीच डिफेंड करत होते ते सीपींना, की आता ही माहिती आली आहे तर माननीय अमित भाई शाहनाही माहिती असलं पाहिजे, कदाचित त्यांच्या सिस्टम मध्ये जरा काहीतरी एखाद्या आकड्याचं चुकीचं झालं असेल. पत्र लिहायला घ्यायला गोळीबार व्हायला एक वेळ झाली. कसं मी पत्र लिहू? माझी इच्छा आहे पण तसं होत नाहीये ना. तुमचे चॅनल्स असतील, माझे सहकारी असतील, काका असतील, अण्णा असतील, ताई असतील, ह्या ताई तर मला सारखं सांगतात बघा त्या तलवारी फिरतात, कोयता रात्री आम्ही लोकांची सेवा करत फिरतो, लोक तलवारी घेऊन फिरतात. म्हणलं अरे तू महिला म्हणून पुण्यामध्ये अनिताताईंना इतक्या वर्षात कधी भीती वाटली का? का आता अनिताताईंना रात्री असं वाटतं की अरे बापरे आपण पुण्यात फिरतोय? अनिताताईंनी 24 तास लोकप्रतिनिधी म्हणून बिंदास फिरलं पाहिजे, पण तशी परिस्थिती नाही ना पुण्यात आज. आणि मग ते म्हणतात कोयता गँगच नाही, म्हणून मी आता एक चिप करते, त्याच्यामध्ये सगळे कोयता गँगचे तुम्ही दाखवता ना, कारण का मी तर काढलेले नाही ते व्हिडिओ, ते चॅनल